शिवसैनिक, आपले कार्यकर्ते, गट प्रमुख सर्वाला या किट्टी पाड्याच्या समजा वार्ड 3 नंबर सर्वाला माझं सांगणं एकच आहे, बाबांनो आज प्रकाश दादा मला घर दिलं, लक्षात असून द्या. मी पावसामध्ये माझं घर पडलं होतं आणि त्या टायमाला दादा पळत आले, सर्व पोलिसाला फॉरेस्टवाल्याला समजायला घेऊन फोटो काढले आणि बाजूचं झाड सर्व घरावर पडत होतं, ते झाड कापून माझं घर बनवून तयार केलंय. जसं की दादानी उदाहरण दिलं रामायणाचं, पण मी एक दुसरं उदाहरण देतो. सबरी वयाच्या 16व्या वर्षापासून 80 वर्ष रामाची वाट बघत होती त्या जंगलामध्ये, आणि एक दिवस प्रभू रामचंद्रजी सबरीकडे गेले आणि तिच्या फाटक्या तुटक्या झोपडीला आज तिचं मंदिर बनवून टाकलं. पण तसं सांगताना ते रामायणाची गोष्ट झाली आणि ती हकीकत होती. परंतु आज दादानी मला घर दिलं, पावसा पाण्यात मला निवारा दिला आणि त्याचं उद्घाटन दादाच्या हस्ते होणार आहे, एवढंच सांगन. आणि म्हणून सर्व मित्रांनो, जीवाचं रान करायचं आणि दादाला जितून द्यायचं किती पडेला. रात्रंदिवस डोळ्याला तेल